आणि जे बाकीच्या टीमचे प्लेयर्स असतील, जे फ्लेक्स आहेत, जे बॅनर आहेत, त्याच्या आपण सर्वांनी मागे उभं राहायचं आहे. समोर कोणी थांबायचं नाहीये. बॅनरच्या सर्वजण मागे असतील याची नोंद घ्या. आणि ऑफिशियल्स जे असतील अंपायर मुदस्सर सर, जे ऑफिस डिसिजन्स असतील ते आमच्याकडे अगदी दाखवा तुम्ही. चला मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल या ठिकाणी टाकला जाईल. पहिला बॉल अगदी शॉर्ट ऑफ लाईन बॅकवर्ड शॉट लेगला आणि या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेतला पहिला चेंडू या ठिकाणी टाकला गेलेला आहे. मॅचला सुरुवात होते. खातं देखील उघडले राशीदनं. राशीद आणि माहिल ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गवरती आपण गोलंदाजाला पाहिले. नौमान गोलंदाजी करतोय. रॅटम ओव्हर द विकेट गोलंदाजी समोरच्या दिशेनं माहिल असेल. अगदी या चेंडूला सन्मानजनक हँडल करत असताना सरळ चेंडू टिकलं झोनच्या दिशेनं. अंपायरचा इशारा नो बॉल होता. एक्स्ट्राचे रन्स देखील आपण पाहिले त्या ठिकाणी. 1+1 असे 2 रन्स मिळाले. चेंडूला मात्र ठिकाणी स्पर्श करत असताना धावचीची संधी, परंतु नाही. अतिशय वेगाने रन्स कंप्लीट. पुढचा बॉल टाकला जाईल आणि या चेंडूला सरळ बाहेर मारलाय. राशीदची सर्वात मोठी विकेट या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेली आहे. कमालची गोलंदाजी नौमनच्या माध्यमातून एक फसवा बॉल आणि सरळ चेंडूला आपण या ठिकाणी आउट ऑफ द पार्क मारताना पाहिलंय. आपण जर पाहायला गेलं तर या समुद्र किनाऱ्याच्या काठावरती अगदी ही संपूर्ण स्पर्धा या किनाऱ्यावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. आता हे चांगलं पोटेन्शियल देखील आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज नौमनच्या माध्यमातून. बॅक टू बॅक विकेट आणि बॅटिंग करणारा जो संघ आहे ना प्रिन्सेस सहेर, हा संघ थोडासा बॅकफुटला परतलाय. एक चांगला संघ आपण बघतोय. राशीद सारखा एक महत्वाचा फलंदाज तो देखील आउट झाला. नौमाननं या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला परिपूर्ण त्यांच्यामध्ये डॉमिनेट करताना आपण पाहिलंय त्यांना. बॅटिंगसाठी माहिल आणि नॉन स्ट्राईकला आता ऐमान असू शकेल. तर गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज शादाबला बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 रन्स झाले.
आणि तब्बल जर पाहायला गेलं तर 3 विकेट्स देखील घेतल्या गेल्या. या ठिकाणी भन्नाट वेगाने रन्स कंप्लीट करताना आपण या खेळाडूंना पाहतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाईल. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस चेंडूवरती आक्रमण देखील केलं गेलं आणि या चेंडूवरती आपण पाहायला गेला तर एक रन्स भन्नाट वेगाने कंप्लीट होईल. आता कुठेतरी संघाला एक चांगलं पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. कारण संघ आतापर्यंत संकटामध्ये राहिलाय आणि तिथे संकट मोचक तुम्हाला क्रिकेट खेळणं खूप महत्वाचं आहे. या बॉलवरती देखील एक चांगला स्ट्रोक असेल. डीपच्या दिशेनं चेंडूला खेळलं गेलं. संघाचा स्कोर का 10 रन्स 10 रन स्कोर बोर्डवरती देखील आपण बघतोय. राऊंड द विकेट पुढचा बॉल टाकला जाईल. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि अंपायरचा इशारा. मात्र या ठिकाणचं षटक देखील संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 3 विकेट्स. संघाचा स्कोर कार्ड 11 रन्स 11 रन स्कोर बोर्डवरती आहेत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नौमानलाच गोलंदाजीसाठी पाचारण केले जात आहे. नौमाननं काय गोलंदाजी केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. माहिलच्या विरोधामध्ये काय रणनीती असू शकेल. चेंडूला सरळ बाटणं आणि या स्पर्धेतला आपण पाहायला गेलं तर पहिले 4 रन्स माहिलच्या बाटमधून येत आहेत. पहिला चौकार या ठिकाणी माहिलच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ऑफलाईन स्कोरर आम्हाला पाहायला गेलं तर गेले कित्येक पर्व आमच्या समेत जोडले गेलेले असायचे. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर विकेटचं पतन. हाफ सेर तो हम भी सव्वा सेर आणि नौमाननं पुन्हा एकदा या ठिकाणी महत्वाचा फलंदाज ओपनिंग मधला एक फलंदाज त्याला मात्र आता बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. आपण बघतोय तर ऑफलाईन जे स्कोरर आहेत आमचे मकसूद सर गेले कित्येक पर्व या संपूर्ण स्पर्धेसाठी ऑफलाईनच्या भूमिकेमध्ये या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला त्याला पाहिले. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. त्यानंतर ऑनलाईन स्कोरर देखील या ठिकाणी अमान देखील असतील. त्यांचं देखील स्वागत. त्याचबरोबर स्पोर्ट्स टीमची संपूर्ण टीम या ठिकाणी नक्कीच पोहोचलेली आहे. अकिब चिपळूणकर सर यांची संपूर्ण या ठिकाणी टीम पोहोचले. सो नक्कीच त्या टीमचं देखील मनापासून आम्ही स्वागत. ही संपूर्ण स्पर्धा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून देशा परदेशामध्ये पाठवली जाते. विदेशामधून देखील या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. ऑनलाईन रसिक मायबाप देखील या स्पर्धेचा आनंद घेते. त्या सर्व ऑनलाईन रसिक प्रेक्षकांचं मनापासून आपण नक्कीच हार्दिक स्वागत देखील करत आहोत. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणून पाहायला गेलं तर फहद चिपळूणकर मुरुडकर आहेत आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहता तर ऑफिशियल्सचे टेक्निकल कमिटी म्हणजेच काय तर एकंदरीत अक्कीबाई चिपळूणकर यांचं संपूर्ण या ठिकाणी टीम वर्क अगदी बेटर आपण पाहतोय. A 20 रन्स 20 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. तीन ओव्हर नंतरला 20 रन्स 20 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील आपण बघतोय या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विकी सर नक्कीच तुमचं मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. गेल्या पर्वामध्ये ॲब्सोल्युटली तुम्ही देखील आम्हाला अगदी खूप सारे दिवस या स्पर्धेचा आनंद घेत होतात. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेचा आनंद या नक्कीच घ्या आणि तुमचं पुन्हा एकदा चॅनलवरती देखील मनापासून हार्दिक स्वागत करतोय. फौजान बोरकर सर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. SK स्पोर्ट्सचे मालक शहबाज कल्पे यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यांचं देखील आपण स्वागत. मोहम्मद शिरगावकर सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुफेल माझगावकर सर देखील हुसैनी शहबाज या सर्वांचं आपण स्वागत करूयात आणि मैदानाकडे जाऊयात. आता पहिलीच मॅच आहे. रय्यानला आपण फलंदाजी मार्क वरती बघतोय तर समोर नाईब गोलंदाजी राऊंड द विकेट फ्रंट फूटचा वापर केलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी पकडले जाईल भन्नाट वेगानं रन्स मात्र कंप्लीट केलेले आहेत आणि खरंच ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्याने पार पडते. चांगला स्वीप केलाय
आणि गोली की रफ्तार से जात हुए सीधा दंदनाते हुए सीमा रेखा पार 4 रन। कुल मिलाकर रन संख्या आगे बढ़ती हुई 27 रन बन चुके हैं। इसी के साथ इस गेंद के ऊपर बड़े एक बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास था, जब तक इस गेंद को फील्ड करते बड़े आसानी के साथ यहां पर 1 रन मुकम्मल किया है। 28 रन बन चुके हैं। अंपायरचा इशारा त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नो बॉलचा असेल। 1+1 असे 2 रन्स मात्र आता खात्यामध्ये जोडले जातील। असला नो बॉल कॅन्सल आहे। अंपायरनं पुन्हा एकदा जोर त्यांचं डिसिजन होतं ते माघारी घेतलंय। 4 ओव्हरचा खेळ संपला, स्कोर कार्ड 29। सो टार्गेट आय थिंक 30 रन्स। 30 रन्सचं टार्गेट असं 24 बॉल्स नेट 30 रन्स। 24 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे। मॅच समरी बघा, राशिदनं 3 चेंडू फेस केले होते, 2च रन्स। त्याच्यानंतर माहीमनं 10 रन्स बनवले। गोलंदाजीची चला आपण नक्कीच त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊयात। खूप सारे ऑनलाईन रसिक प्रेक्षक कुवेतवरून देखील तोफेल माजगावकर स्पर्धा पाहत आहेत। असगर चेलकर सर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत। अकीब पटेल सर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत। अकीब सर तुमचं देखील मनापासून स्वागत। संपतबाई चिकटे असतील त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूयात। चला सर्व ऑनलाईन रसिक प्रेक्षकांसह ऑफलाईन रसिक प्रेक्षकांचं मनापासून आपण स्वागत करूयात। मैदानाच्या आतमध्ये जाऊयात। गोलंदाजी मार्कवरती राशीद आणि समोर आपण जर पाहायला गेलं तर इथे बॅटिंग मार्कवरती मोतसिम आणि त्याचबरोबर त्यांचे जे साथीदार आहेत उसामा जुवेकर असतील, उसामा दिवेकर असतील, या ठिकाणी आपण जर पाहताय आणि त्याचबरोबर त्यांचे जे साथीदार मोतसिम शिरगावकर। इथे गोलंदाजी अगदी आपण जर पाहायला गेलं तर सुरेख केली जाते। पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉलवरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते। म्हणजे 30 धावा तुम्ही डिफेन्स देखील करू शकता। आपल्याला जर जिंकायची जिद्द तुमच्या मनात असेल तर तुम्ही कोणत्याही ध्येया समोर नक्कीच चांगलं परफॉर्मन्स सादर करू शकाल। या ठिकाणी चांगले एफर्ट्स देखील दिलेत। पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल म्हणजे हे जे सर्कल असेल या सर्कलच्या बाहेर केवळ 2च खेळाडू तैनात केले जाऊ शकतात आणि तेच आपण देखील बघतोय।
ऑन साईडला ऑफ साईडला दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळेला सरळ बाहेर मारलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये राशीची विकेट गेली होती. अगदी तशाच प्रकारची विकेट या ओव्हरमध्ये देखील आपल्याला करताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, सुपर क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. याला म्हणतात आपसेर तो हम भी सव्वासेर. मैदानाच्या आतमध्ये एक मोठं बॅटल चालू आहे. प्रिन्सेस राशीदला आपण पाहायला गेलं तर गेले 4 पर्व आपण पाहिली, तेव्हा गेल्या 4 पर्वामध्ये तो चॅम्पियन बनलाय. ज्या संघामध्ये खेळलाय त्या संघाला त्यांनी चॅम्पियन बनवून ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं यावेळेला चांगला स्वीप आहे. लॉंग लेग परिसरामध्ये चेंडू दन 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 करत नाईपच्या बॅटमधून एक धारदार वार. चेंडू सीमारेषा पार, मिळतील 4 तो होगा बेडा पार. चौकार. राशीदच्या गोलंदाजीवरती चांगला फटका. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घेत असताना नाईपला बघतोय. शॉर्ट ऑफ प्लेन त्यावरचा बॉल हवेमध्ये आहे आणि याही वेळेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक नाईपच्या बॅटमधून दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. संघाचं स्कोर कार्ड आतापर्यंत 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. यापुढची मॅच असेल टीम एजे विरुद्ध तहमीद फायटर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस करण्यासाठी कॉमॉकच्या दिशेने यायचं आहे. तहमीद फायटर्स आणि टीम एजे. कुल मिलाकर पहले ओवर का खत्म हुआ था. 10 रन बन चुके थे. इसी के साथ 18 गेंदों में 20 रन की जरूरत थी. यहाँ पर करीबी मामला हो सकता था. जब डायरेक्ट हिट उस विकेटों पर जाके लगती थी, शायद करीबी मामला हमें देखने को मिल सकता था. ये नाइब का बल्ला हमें माशाल्लाह भाई क्या बल्लेबाजी पहले ओवर में राशिद के अगेंस्ट जहाँ पर जो बल्लेबाजी हमें देखने को मिली थी. इसी के साथ आगे फ्रंट फुट का वापर किया था, यूज किया था और उसी के साथ 1 रन से संतुष्ट आपको होना पड़ेगा. कुल मिलाकर 12 रन बन चुके हैं. आने वाली जो गेंद ऑफ में ड्राइव किया है, अच्छी फील्डिंग हमें देखने को मिले. इस गेंद को फील्ड करते बड़े इत्मीनान के साथ 1 रन को कंप्लीट किया है. 13 बन चुके हैं. क्या इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक नाइब के बल्ले से हमें देखने को मिल सकता है? इस गेंद को स्ट्रेट खेलने का प्रयास था और सीधा गेंद दंदनाती हुई 4 रन. क्या बल्लेबाजी हमें बीच मैदान में देखने को मिले. और जली को आग कहते हैं ना, वो तो बुजू कर आग कहते हैं. और बीच मैदान में जो बल्लेबाज करे ना उसको नाइब कहते हैं. नाइब बल्ला भाई, उनका जो बल्ला यहाँ पर क्या पार्टनरशिप पनप रही है. जो देखा जाए यहाँ पे अच्छी पार्टनरशिप पनप रही है. पार्टनरशिप बिल्ड होती हुई बीच मैदान में. राइट अप राउंड द विकेट. अगली गेंद स्टेप आउट करने का प्रयास था. इस गेंद के ऊपर भी 1 रन बड़े आसानी के साथ कंप्लीट किया है. कुल मिलाकर एक रन के साथ 19 रन बन चुके हैं. तो ओवर का खात्मा 19 बन चुके हैं. 12 गेंदें और 11 रनों की जरूरत जीतने के लिए. 12 में 11 की जरूरत है कि यहां से बन सकते हैं या आने वाला शायद समय ही बता सकता है. आपको संघर्ष करना पड़ेगा. और 12 में 11 की जरूरत है. और पिछले साल के आप चैंपियन हो, उसी तरह आपको यहाँ पे अच्छा परफॉर्मेंस दिखलाने की जरूरत है. 12 में 11 की जरूरत. और जिंदगी का रास्ता वही लोग इतना आसान नहीं होता और बिना संघर्ष को कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव पत्थर पर, वो पत्थर भी वही भगवान नहीं होता. इसी के साथ इस गेंद के ऊपर एक अच्छी गेंद थी. स्टेप आउट करने का प्रयास था और कीपर के दस्तनों में वहां पर कोई भी गलती की गुंजाइश नहीं थी. शायद हम पर डिस्कस कर रहे और चर्चा करेंगे भाई लोग, तो आप चर्चा में रहेंगे.
अंपायरचा इशारा आपण जर पाहायला गेला तर व्हाईट बॉलचा होता. या ठिकाणी ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय आणि या बॉलवरती 4 रन्स मिळून जातील. कमालची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल टाकल्यानंतर चौकार आला. चोवीस रन्स झालेत. इथे चांगलं पुन्हा एकदा मिस फील्ड असेल आणि याही चेंडूवरती आक्रमण करत असताना चौकार पाहायला मिळतोय. टीम एजे टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचं मात्र डिसिजन बॅटिंगचं असू शकेल. तर तहमीद फायटर्स या टीमला गोलंदाजी करावी लागेल. नो बॉल सामना जिंकलेला आहे. सैजान स्ट्रायकर्स या टीमनं पहिलीच मॅच मात्र जिंकलेली आहे. अभिनंदन प्रिन्सेस सहेर. हार्ड लक बॉईज. आपण देखील चांगलं क्रिकेट खेळला. तुमचं देखील अगदी कौतुक. येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमना आपण शुभेच्छा देऊयात. तहमीद फायटर्स हा जो संघ असेल या टीमला गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. प्रतिस्पर्धी जो बॅटिंग करणारा संघ म्हणजेच टीम एजेनं टॉस जिंकला, बॅटिंगचं डिसिजन घेतलंय.